मला वाटत नाही असं असेल. त्यांनी अर्ज भरला असेल आणि शिवसेनेचे आमदार सदस्य कमी असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेचा पाठिंबा घेतला असेल असा मला अंदाज आहे माझा. महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते, मुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे सगळे महायुतीचे नेते. हो, आणि 2 वाजता पीसी मध्ये प्रवेश महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी पाहायला मिळत नव्हतं. 2 वाजता पीसी घेऊन पण कसं पाहता ज्या पद्धतीने गळती लागलेली आहे ठाकरे गटाला, या सगळ्या घडामोडीकडे कसं पाहता? एकीकडे दौरे करतायत बंड होऊ नये म्हणून. नाही दबाव कसं ते दबावाची काय सचिन अहिरांच्या बाबतीत शक्यता नाहीये, पण माहित नाही का असं झालं. दुसरी एक गोष्ट अशा प्रकारे जर उपसभापती दुसऱ्या गटाकडून गेलं तर तांत्रिक अडचण येऊ शकतात. ते जोपर्यंत ते पक्ष बदलत नाहीत तोपर्यंत मला नाही वाटत तांत्रिक अडचण येईल. समोरचे पक्ष त्यांना पाठिंबा देतील. सर, एक वेगळा प्रश्न राष्ट्रवादी संदर्भात आहे. जी माहिती मिळते त्यानुसार शरदचंद्र पवार पक्षामध्ये 2 गट असे निर्माण झाले असं कळतंय. एका गटाचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सोबत जायला पाहिजे, दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की संसदेत जायला पाहिजे. एनडीए सोबत जायचं काय वाटतं आपल्याला? तुम्ही कधी शोध लावले आमच्यात 2 गट आहेत म्हणून? आमच्यात गट वगैरे काय नाही. पण एक भूमिका पक्षातल्या आमदारांची नेत्यांची शिकवली की आपण काँग्रेस सोबत जायला पाहिजे. बऱ्याचशा आमदारांना भाजप आणि काँग्रेस आम्ही आघाडीत आहोत. आघाडीचं काम चालू आहे. तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. ऑपरेशन तुतारीची सुद्धा अनेक दिवसापासून चर्चा होती. ऑपरेशन तुतारीची खासदार तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. तुम्हाला यायला उशीर होतो असं त्यांनी चिमट्यामध्ये तुम्हाला म्हणाले होते की तुम्हाला यायला उशीर होतो. म्हणजे महायुती यायला तुम्हाला उशीर होते असं पुढे त्यांना म्हणायचं. माहित नाही. तुम्ही सचिन अहिरना प्रश्न हा विचारला पाहिजे ना. मी कसं ऑन बिहाफ ऑफ सचिन अहिर मी कसं उत्तर देऊ? त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडी तसं का पक्षामध्ये सक्षम नेते आहे असं असून सुद्धा दुसऱ्या पक्षात का जात आहेत सगळे? विशेषतः एकनाथ शिंदे कारण असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असतील कोणाच्या, त्या सोडवण्यासाठी जातात लोक. मला वाटत नाही, कारण ठाकरेंचं स्वतःचा ब्रँड आहे, त्यामुळे ते पुन्हा उभे राहू शकतात, पुन्हा पक्ष उभे करू शकतात. विरोधकांची एकही राहिली नाही. वडेट्टीवार असं म्हणाले की राष्ट्रवादी नेत्यांचं आणि काँग्रेसच्या हायकमांडचं बोलणं झालेलं आहे, बोलणी सुरू आहे पक्षांतर किंवा विलीनीकरणासंदर्भात. मी त्यात नाहीये त्यामुळे मला माहित नाही, पण ते बोलत असतील तर ते चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांना तुम्हाला एबीपी माझ्याची ऑफर आहे असं मला कळलं. त्याचं तुम्ही काय करणार हे सांगा आधी. सध्या सगळ्या मंत्र्यांना नेत्यांना ऑफर दिल्या जाते, त्यामुळे नेत्यांना हा प्रश्न विचार. मला कोणी ऑफर देत नाही, काय नाही. मी निवांत आहे, व्यवस्थित आहे. काय माझ्या ऑफर, मला काय ऑफर झाली याची चौकशी आणि त्याची बातमी करायची आता आवश्यकता नाही आहे. ऑपरेशन तुतारी विषयी बोललं जाते, ऑपरेशन तुतारी विषयी बोललं जातं. ते बोललो मी त्याच्यावर. सचिन अहिर ने जिस तरह से सभापति पद के लिए नामांकन किया है, क्या कहना चाहेंगे? और बड़ा झटका जो है उबाटा शिवसेना को. ठीक है, अभी उन्होंने किस लिए निर्णय लिया मुझे मालूम नहीं, लेकिन उबाटा पार्टी ऐसी पार्टी है कि उसमें ठाकरे ब्रांड है. वो खुद के बलबूते पे फिर पार्टी खड़ी कर सकते हैं. ऑपरेशन